नमस्कार. तर ही आहे आमची जमीन, म्हणजे आमच्या पंजोबाची. आमच्या जमिनीच्या एका एका गुंठ्याची किंमत आहे 1 कोटी रुपये. तर अशी आमची 100 एकर जमीन. तर आता तुम्ही विचार करत असाल, आमच्यासारखे 100 एकर जमिनीचे मालक कुठं राहत असतील या 50-60 लाखाच्या फ्लॅटमध्ये? आम्ही राहतो ह्या गावात. तर आता तुम्ही बोलत असाल की एवढे मोठे 100 एकर जमिनीचे मालक एवढ्याच्या गावात का राहतात? माझे गल्यात जवळजवळ 12-13 तोळ्याची गंठण असती. 100 एकर जमीन इकली. माझ्या पोरांचा काही विचार नाही केला. या म्हाताऱ्याने पंजोबानी या मर मिल्या तुझी लायकीच ना वाऊलाची. काय सांगू या म्हाताऱ्याला. नवरी जमीन इकली. कसली मोठी इमारत ती, कसल्या बिल्डिंगा झाल्या. आज माझी बिल्डिंग असती तसली मोठी. या मतपत्राच्या घरात ठेवले. माझा किती जीव तुटत ही इमारत बघून. लोक एवढ्या घंट्याने लोंबवले माझा जीव तरतरत. माझे गाले फुटका म्हणे दिसतो पुन्हा गाल्यांशी. आज जमीन असती तर मीनी पण एवढी मोठी गंठण घेतली असती ना गाल्यान. ये मिल पासावल्यान अरे मिल उठा उठा. तुम्हाला बायका तरी कुणी द्यायच्या? बायकांची तुम्ही पोटा भराल का बायका तुमची पोटा भरतील? ऊन आला ऊन. 11-12 वाजता टाइम झाला. लोकांची पोरं गेली कामा धंद्याला बघा. आजोबांनी तर काहीच नाही ठेवलं. आई तरी काय ठेवणार आहेत बाबा. मानाला लोकांच्या घरी कोंबडा आरवते, बरं आमच्या घरी आमची आई आरवते रोज सकाळी. आता तुम्हाला वाटत असेल आमची आई आमचा राग करते. आमची आई आमचा नाही राग करत, आमच्या पंजोबाचा राग करते. ॲक्च्युली विषय कसा झाला होता माहिती आहे का? आमच्या पंजोबानी आमच्या आजोबाच्या लग्नाला 100 एकर जमीन डायरेक्ट विकून टाकली. अख्ख्या गावाला खायला घातला. पण आता आमचे कायचे वांदे झाले. अरे उठ ना उठ. अरे उठा उठा. तुम्हाला समजतं का ना तर कशा बुत्तारी घालून उठा लवकर उठा. तिघा झोपल्या ना अजिबात उठा लवकर. रोज रोज सारख्या शिव्या खाऊन आता काय माहिती आम्ही हळूहळू निर्लज्ज होत चाललो. कुत्र्याची तरी जिंदगी बरी रे भेंडी. युरेका युरेका युरेका. मी फ्युचरमध्ये जाऊन आलो. आय वॉज इन फ्युचर. Neutralizing room temperature. सगळ्यांना हवं मी फ्युचरमध्ये जाऊन आलो. युरेका. मी फ्युचरमध्ये जाऊन आलो. फ्युचर खूप डेंजर आहे. फ्युचर खूप डेंजर आहे. फ्युचरमध्ये फक्त रोबोट माणसाकडून कामं करून घेतात. रोबोटच्या घरी माणसं भांडी घासतात. तुम्ही पण घासा. फ्युचरमध्ये झाडत नाहीये. अरे जर बाबाने टाइम मशीन बनवली, बाबा फ्युचर मध्ये जाऊ शकते तर बाबा पास्ट मध्ये पण जाऊ शकते. जमीन आपली. जर तुम्ही झाडं लावली तर जगाल. बाबा आम्हाला तुमची टाइम मशीन द्या ना, आम्ही झाडं लावू. म्हणजे तुम्हाला समजलं का? म्हणजे आपण पूर्वजांना जाऊन सांगू आम्ही की तुम्ही झाडं जागवा, नाही तर पुढे जाऊन लय वांदे होणार आहेत तुमचे. फास्ट म्हणजे जाऊन तुम्ही झाडे लावा, झाडे जगवा लोकांना सांगणार. आम्ही लोकांना सांगू की झाडं लावा, झाडं जागवा. ठीक आहे तर मी माझ्या हाताने बनवलेली टाइम मशीन तुम्हाला देतो. काही
वेगळ्याच प्रकारे दिसते. Hey, don't touch. This is my invention. This is time machine. ह्या मशीनद्वारे आपण फ्युचर आणि पास्टमध्ये जाऊ शकतो. तुम्ही आता रेडी आहात ह्या टाईम मशीनवर बसण्यासाठी? सिट डाऊन. बी केअरफुल. मशीन इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. दादा हे काय हे बघ. अरे हे तो स्विफ्ट मध्ये असते तो कॅसेट बिसेट टाकायचा म्युझिक प्लेअर आहे. सेम म्युझिक. अरे हे तेच आहे, पण दिस इज अ क्वांटम कम्प्युटर डिव्हायसेस. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार केली, एक चिप टाकलेली आहे आणि ह्या चिपद्वारे ह्या डिव्हाइसद्वारे आपण पास्ट आणि प्रेझेन्समध्ये जाऊ शकतो. डिव्हाइस प्लीज ऑपरेट क्वांटम कम्प्युटर. ऑपरेट. सीमा इज करेक्ट. ओके. पॉवर इज करेक्ट. ओके. वोल्टेज इज करेक्ट. नो 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 वोल्टेज गेट. हे वोल्टेज कर ना नीट. व्होल्टेज गेनच केला 400. ओके ओके. अरे वे दिस इज हियर. दिस इज अ स्टूपिड फेलो. दिस इज हियर. हां वोल्टेज इज अगेन फ्लक्चुएट. वोल्टेज अगेन फ्लक्चुएट. अरे बाबा कुठे आहे? मला कुठल्या बाजूला आहे? कोपऱ्यात. ओके ओके ओके. No, no. What are you doing? मी काय रोज चालवतोय का मी? कुठल्या बाजूला आहे तो? Stabilizers check. Input device check. Output device check. नाऊ तुम्ही आता फ्युचर किंवा पास्टमध्ये जाऊ शकता. डिव्हाइस इज ॲक्टिवेटिंग. 3, 2, 1. हे बघायचे नंबर दिसतात तुम्हाला. ते नंबर इथे डायल करा की तुम्ही त्या वर्षात जाणार. तुम्हाला पास्टमध्ये जायचं आहे ना, म्हणून इकडचे नंबर दाबायचे आहेत. 1950. हे बघा, तुम्ही तिथे जाल तर लोकांना सांगा की झाडे लावा आणि झाडे जगवा. 1930ला कसा काय? आपला पंजोबा 1950ला होता. लोकांना झाडांचं महत्त्व कळलं पाहिजे. बरोबर आहे. 1930. 1930 कसा काय? अरे बाबा, टाक. 50चा होता. त्या लोकांना झाडांचं महत्त्व समजावून सांगा. 5019. 5019 काय टाकला? Quantum computer activated. आलो का रे बाबाच्या जमान्यात? कोणतरी गेला नाही मागे आहे कोणतरी. अरे पुढे बघ. अरे मागे गेला कोणतरी. डायनोसॉर. अरे माझं स्वप्न होतं रे डायनोसॉर बघायचं. चालू कर पहिले. साक्षात माझ्या डोळ्यासमोर डायनोसॉर. पुस्तकातून बघितला होता मी. मला जवळून बघायचं होतं रे. थोडा जवळ येऊ दे ना. चावलंय का रे बाबा? घे ना, समोर आलाय तो. कसला मोठा डायनोसॉर आहे. एकोणीसशे पन्नास टाकला मी इथं. आधी चुकून मी 1519 टाकला. आता बरोबर आहे. इथं मारता मारता वाचलो विनायक. एकोणीसशे 50 सगळीकडे हिरवीगार झाडं आहेत. काय झालं त्या काळी पण ना. चालून पाय दुखल्या तर लय ताण लागली. बघ ना काहीतरी पाणी पिण्याचं. हे तुला मोतीबिंदू झाले का रे? हे काय एवढा चांगला शुद्ध पाणी आहे, तुला एवढा दिसत नाही? हा, एवढा शुद्ध पाणी प्यायचं दिसत आहे नाही का? त्याला. मग अरे विनायक घाण दिसतं पाणी. गाटा विटारचा पाणी नाही ना विनायक. हो तू बावलट आहे का रे? तुला एवढी पण अक्कल नाही? काय आलं? अरे विड्या, आपण 1950 मध्ये आले आहो. अरे 1950 मध्ये कुठली गटारा, कुठल्या बिल्डिंगा, कुठला कचरा? वेड्या 1950
शुद्ध पाणी, नदीचा वाहणारा खळखळणारा पाणी बघ किती. अरे याच्यात आंघोळी करू शकतो. पिऊ शकते का मी? पिऊन उलटी करून परत पिऊ शकतो. अरे वैभव, मान्य आहे मला, त्या काली गटारा नव्हती, त्या काली अशी घाणबीण नव्हती, पण त्या काली संडास पण नव्हती ना. तर लोकांना ऑप्शन काय, जाणार कुठं? नदी. पूर्वीच्या लोक नदीवरच जात होती ना. हा सो गाईज, तुम्ही आत्ता बघू शकता आपण आलेलो आहे पास्टमध्ये. तर आता आम्ही पास्टमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं सगळं दगडाचं काम आहे. जय हनुमान जय कपी रामतीर्थ अतुल बंद हनुमानजी पुत्र. ॲक्च्युली विषय कसा झाला, आमच्या बाबांनी 100 एकर जमीन विकली ना, वाटवा लावला आमचा. तर आम्ही आता इथं बघण्यासाठी आलो खास की जमीन वाचवू शकतो की नाही. आणि अरे कोण आहात तुम्ही, कुठून आलात? सो गाईज, तुम्ही बघू शकता इथं एक आम्हाला एक अरे हे काय प्रतिबिंब माझं? आम्ही फ्युचरमधून आलेलो आहे. याला मोबाईल बोलतात. काय यंत्र आहे ते? यंत्र कोणतं आहे? काय आहे? अहो, हे यंत्र नाही, हो मोबाईल आहे. याच्यात काय होतं, काय करताय का तुम्ही? याच्यामध्ये बिना लग्नाच्या पोरं पटवतात आणि लग्न झालेल्या बायका माणसं पटवतात आणि पळून जातात. यांनी लय बर्बाद केलं. अहो, तुम्हाला काय कुठून आलात, सांगू, कुठून तुम्ही मला इथे? कितीतरी पटलंय. इथे काय करताय तुम्ही? लय हे काय डेंजर. यंत्र? फ्युचर म्हणजे भविष्यामधून आलेलो आहे आम्ही बघू भविष्य? शकतो. भविष्यामधून आलेलो आहे आम्ही. म्हणजे काय केलं तुम्ही? एरिया तू काय करतोय? तू नको अशी पालतीगुरी करत. आपण काम करायला आलो. भाई फिजिक्सचा स्टुडंट आहे मी. अरे काम काढलं तुम्ही, त्याचा काम कसला करायला आलो? तो आपलं अस्तित्व काला दाखवतो लोकांना. अरे भाई, तू फिजिक्सचा लॉ कशाला तोडतो? आपण समय रेषेवर आहे. आपण ज्या कामासाठी आलो तू काम उरकून चल ना पटकन. तू काय तुझा व्लॉग बिग बनवत चालले, कुणाला दाखवणार आहे? उठल तो लोक याच्यात भाई, मारतील कुत्र्या हरकत. चल इथून. लक्ष्मीबाई, काय झालं, बोल ना. चल आपण खेळू. काय विषय? अरे भाई, काय? चला द्या लवकर त्यांना एक पोत. हा, अरे गावचा सावकार आहे मी. 100 एकर जमीन आहे आपली. माझ्या मुलाचं लग्न आहे. सगळे गावकरी खुश राहिले पाहिजेत. हा हा, या सावकाश या. हा हा, घ्या यांना पण द्या. हा. काय विषय? अहो पाहुणं, आमच्या गावातले सर्वात मोठी व्यक्ती आहेत ते रामदास माळी आहेत ते. रामदास माळी. अरे आपला आजोबा गणू माळीचा पप्पा रामदास माळी. आठवत? गणू रामदास माली. अरे गावचा सावकार आहे आम्ही. हा, अरे सावकाराच्या पोराचं द्या बघू सगळ्यांना. हा, सगळे कसे खुश राहिले पाहिजेत. अरे 100 एकर जमीन आहे आपली. हा, अरे बाप दादाची जमीन आहे. द्या तुम्ही, द्या बघू सगळ्यांना. हा. आपण कोण? म्हणा करायची सवय अजून गेली नाही तुझी. अरे बाबा, अरे मला अरे बाबा म्हणजे डोळे समोर आहे. तुला गेम समजत नाही. अरे बाबा कुठं, आपण हाय कुठं आता? भूतकाळात समय रेषा. आपण समय रेषेत पार करून आल्यावर तू आता जिथं गोल घालशील ना, आता भूतकाळात गोल घालशील ना, त्याचा परिणाम भविष्यकाळात होतील.
समज समय रेषेवर आहोत आपण, समय रेषा बर्बाद होईल. म्हणजे आता आता जर आपण त्यांच्या समोर काहीतरी केला तर आपला जन्मच नाही होणार. मग तू काय ना काय गोळ घालू नको, जरा आरामात घे, चिल्ड हो, जरा चिल घे. अहो सोयरी आली. हाती घेतीला गाईचा शेणू, हाती घेतीला गंगचा देखू धरतरी आपली सारी पंजोबा, आपल्या आजोबाची बायको आली, म्हणजे आपली आजी. हाती नमस्कार. अहो सोयरी आली सोयरी. आपल्या गणूला बघायला सोयरी आली आहे. मामीचा भाचा मोया बसला, आत्याचा भाचा या 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 सोयरे, या या या, स्वागत आहे, स्वागत आहे. तू किती भाग्यवान आहे रे. तू समय रेषेची छेडछाड नको करू. समय रेषेची छेडछाड नाही करायची. इथं आपण जो गोल घालू भूतकाळात, तो आपला भविष्यकाळात चेंज करून टाकल. आता काहीतरी करायला लागेल. कर, काहीतरी कर बाई. हे बघ, काहीतरी तू कर. तुने आणलाय तर तूच कर काहीतरी. आम्हाला बाई माझा डोका चालत नको. माझ्या वडिलांनी माझं लग्न थाटामाटात केलं नाही, पण माझ्या मुलाचं लग्न मी थाटामाटात करणार आहे. अहो आमची 4 ते 5 गावांमध्ये खूप ओळख आहे. 4-5 हजार लोक जेवायला येतील. सगळ्यांच्या जेवणासाठी बोकडाची मटणाची सोय झाली पाहिजे. माझ्या मुलाच्या लग्नाला स्वतः गांधीजींना आमंत्रण देणार आहे. त्यांना बोलवणार आहे मी. माझ्या शब्दाखातीर येणार आहेत ते. माझ्या मुलाचं लग्न थाटामाटात झालं पाहिजे. हा, सगळी सोय नीट झाली पाहिजे. आमची एवढी ऐपत नाही आहे, आम्ही एवढा खर्च करू शकत नाही. हो, तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. माझ्या मुलाच्या लग्नासाठी मी माझी 100 एकर जमीन विकीन, पण लग्न थाटामाटात करीन. हा, आपल्या पंजोबाला जमीन नाही विकून द्यायची. या जागेवर फ्युचरमध्ये प्लॉटा किती आहेत? प्लॉटा किती आहेत? 1 गुंठा 1 करोड, 1 गुंठा 1 करोड. काय रे गणू, मुलगी पसंत आहे ना? लुडबुड नको. तिथं मी आता थांबवायला गेलो, त्यांना बोलू नका थांबू. त्यांना समजलं आपण फ्युचर मधून आलो, लग्न नाही केलं लग्न तर मग आपण जन्माला नाही येणार. आपला खानदान आपला नष्ट होईल पुढचा. जमिनी खायला राहील कोण इथं? आपला एक बापूचं भाऊ जमिनी खातील, आपल्याला काय भेटणार नाही. बापूचं नाही, पंजोबा. चुप बोल, चुप बोल. आता आपल्या हाताने सगळा गेम आहे, सगळी गेम आहे आता आपल्याच हाताने. मी पंजोबाचा कानपाटात मारून का? कानपाटात मारू नको, तर मग विषय मोठा होईल. विषय मोठा होईल. पंजोबाला इगो माहिती आहे किती होता. दानशूर माणूस. काय करू काय करू काय करू आता काय करू? काहीतरी आता काय करू? आता काय करू? नीट रामदास, ए रामदास, कोण लग्न करतोय का? कोण आहे? कोण आहे? गावाने काय डोका लावलाय. मुलाचं लग्न करतोय. हो बाबा. अरे कुणाचं कपडे चोरले पण? आजच्या गावाने विनायक डेंजर आहे. पण आपण गरीब न राहणार आता. हो बाबा, मुलाचं लग्न करतोय, थाटा माटात करतोय बाबा. बिलकुल करू नकोस. अहो बाबा, का पण? अहो त्यासाठी मी 100 एकर जमीन विकतोय. रामदास, तुझ्या मुलाच्या लग्नासाठी 100 एकर जमीन विकलीस तर दुसऱ्या दिवशी तुझा मृत्यू होईल. काय डोका आहे बाई. मांडला विनायकला, मांडला. कोण आहात कोण तुम्ही? हा, तुम्ही काय पण बोला ना, आम्ही विश्वास ठेवू? हा, असं कसं होईल? मला नाही खरं वाटत. हे असे भोंदू बाबा, हे असे कपडे घालून येतात, आपलं फसवतात ते. हा हा, फसवतात तुम्ही मला. हा, तुम्ही भोंदू बाबा, तू कशावर विश्वास ठेवा? आम्ही मग काय आता जादू दाखवू? हो हो, म्हणजे चमत्काराशिवाय आम्हाला कसं कळणार? हा हा, काहीतरी चमत्कार दाखवा तुम्ही. हे अरे, हे बघा, हे बाबा बघा. अरे ते बघा बघा. अरे मी विनायकला किती बोललो, समय रेषेचे गेलो नको. अरे मोबाईल कशाला दाखवते या जमान्यात? टाइमलाईन बरबाद करेल ह्यो.
तेव्हा फोनचा आविष्कार पण झाला नव्हता. का असं एडियर काय करते मोबाईल दाखवते. सॉरी, चुकून लागला. काम चांगलं करते पण अर्धवट डोक्याचं आहे ते. चालेल, संपतच नाही माझी नुसतं. बाबाजी की जय, बाबाजी की जय. हे बघ नीट बघ. भविष्यात लोक कसं लग्न करतात. जर तू आताच 100 एकर जमिनी विकायला लागलास तर भविष्यात लोक लग्न कशी करतील. आम्ही लग्न कसं करू. कशी करतील लोक लग्न. मी माझ्या मुलाचं लग्न साध्या पद्धतीनेच करणार. हो, 100 एकर जमीन नाही विकणार मी. थाटामाटात लग्न करू नकोस. हो बाबा. अरे मी एक तू कपडे कुणाचं घातलेलं टॉयलेट काम केला. फायनली आपली जमीन भेटली. प्लॉट येतील आता प्लॉटा. 1 गुंठ्याचे 1 करोड रुपये. हे बाबाला सांगायचं का 200 एकर जमीन घेऊन ठेव. विनायक नको जे भेटलाय ते घेऊन चल इथून पटकन. Time machine activated. झालो का शेट. हे मला तर वाटतंय एसीची हवा लागते असं वाटतं मला. मला पण थंडी वाटते. मला असं वाटतंय आपण कुठल्या तरी मऊ गादीवर झोपलेलो असू. एसी बीसी असू. लँड रोवर असं वाटतं घराच्या बाहेर. आपण बघायचं का बाहेर. हे फिरायला जाऊ पहिले. मानलेला जाऊ पहिल्यांदा. थंड गरमीची नाही सहन होत रे. मानलेला जाऊ. मी नवस मागला होता. मला पहिले तिकडे जायला लागेल. कुठे. बँकॉक. आम्ही पण. या बघ अजून. अरे बाबा अजून झोपले. अरे तुम्हाला उठला. अरे देवा, अरे द्यावा कवा उठायचं. आपण परत गरीब झालो. अरे तुला बोललो होता ना त्या येण्यात आयटीच्या मागे नको लागू. तरी पण तू केला तिथं. कोठे आयच्या दाखवले त्यांनी. अरे पण टाइम मशीन तर खरी होती ना. अरे पण काय झालं आता. नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला बाबावर विश्वास आहे. असं होऊ शकत नाही. काय नाही प्रॉब्लेम. मी तर कोठे आयच्या दाखव. तू पण दाखव आणि त्यांनी पण दाखव. होत ना. अरे तू विनायक. अरे त्याने जमीन विकायला कारली ती. पण एक साधू आलता ना तर जमीन ठेवली. पण काय त्याची पोर होती ना डबल विकून टाकली. त्या पोरची लग्नावरती. काय सांगायचं देवा. याला म्हाताऱ्याला कसला जवली कालता. हा कसला जवली कालता. आपण फ्युचर चेंज केला. आपण सीमारेषेमध्ये जाऊ फ्युचर चेंज केला. परत एकदा चेंज करू शकतो. आता फिरता की नाही मागं? हे बाबा लग्न थांबावं लागेल. लग्न. अरे पोरांनो, तुम्ही परत का आलात. अरे तुम्ही पास्टमध्ये गेलो होतात ना. ॲक्च्युली विषय कसा झाला माहिती आहे का. तिथं आम्ही लोकांना झाडांचं महत्त्व शिकवलं. आम्ही बोललो झाडं लावा. ही लोकांनी झाडं लावायला घेतली ना. डायरेक्ट झाडं कोरून त्याच्यामध्ये घरं बांधायला लागली. विटा सिमेंटीचा तर काही विषयच नव्हता. म्हणजे एवढा महत्त्व सांगितलं. मग तिथं ते पंडित जवाहरलाल नेहरू होते ना. ते शपथ घ्यायचे थांबले. ते बोलले की मी शपथ घेणारच नाही. तुलाच पंतप्रधान बनवेल. मला पंतप्रधान. मी बोललो आम्हाला कुठं बनवता. ते सीमारेषा वाकडी तिकडे होईल ना डायरेक्ट. मला बनवू नका. कारण ते कसा तो जो पास्ट होता तो पास्ट सारखं राहू दे. उगाच आम्ही गेलो ना काही चेंज केला तर बरोबर वाटावं लागेल. म्हणून त्याला बोललो याला राष्ट्रपती बनवायच्या मागे लागले. राष्ट्रपती मी बोललो नाही. अजिबात नाही बोललो. आम्ही त्यांना सांगायला चाललोय की नका बनवू आम्हाला. आम्ही आलो लगेच सांगून. आम्ही तिथे चर्चा नाही केली जाऊन. काय तुम्हाला माहिती आहे का काय. एकदा ज्या ठिकाणी जाऊन आलो आणि त्या ठिकाणी परत जाता येत नाही. आणि तुम्हाला जायचं असेल तर फक्त 5 मिनिटासाठी जाऊ शकता. आणि जर 5 मिनिटाच्या वरती झाली तर तुम्ही त्याच सीमेरेषेत गुटमळत राहाल. बाबा मग थोडी डिफॉल्ट आहे मशीन. मग नाही थोडे वाढवता नाही वाढता येणार. त्या डिव्हाइसमध्ये सगळं फिक्स केलेलं आहे. हे बघ 5 मिनिट होईल. हे बघ विनायक विचार करू. ऍक्शन नको घेऊ. एकदा विचार करू. आपण एकदा मीटिंग घेऊ. 5 मिनिटात नाही होणार सगळा. 5 मिनिटं खूप कमी आहेत विनायक. एकदा विचार कर. नको विनायक.
आपल्याकडे दुसरा इलाज नाही. अरे इलाज नको आहे, रस्ता निघल नको. आपण अडकलो तर हिमारेशो मारायची पाली होईल. पुन्हा एकदा विचार करा. विनायक नको तू आता भावनेच्या भरात नको निर्णय घेऊ. भावनेच्या भरात काय नको निर्णय घेऊ. विनायक ऐक माझा. विनायक झाली चालू. विनायक परत विनायक एकदा विचार कर. नको जमीन बिमीन भाई 5 मिनिटात नाही काय होणार भाई. नको जाऊ. आपल्याला पाहिजे पाहिजे आयुष्यभर आपण गरिबीत नाही काढू शकत. मध्ये अडकलो मग इथं गरिबीत अडकलोय आपण. काय आहे आपल्याकडं? तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. हो, तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. तू थांब, तू इथं थांब. मी आणि वैभव जाऊन आलो. बाबा बोलला होता, विसरला का? बाबा बोलला फक्त 5 मिनिटं. एका लोकेशनवर आपण दुसऱ्यांदा नाही येऊ शकत, आणि आलो तर 5 मिनिटाच्या नंतर जर नाही आलो ना परत खुर्चीच्या इथं, सांभाळून जा. मी खुर्ची आणि सगळीची सुरक्षा करतो. वैभव. सांभाळून जा. या पटकन. ही काय झालंय? अरे इथे एवढी लोक का जमलेत? म्हणजे बाबा, दादा, इथं सगळी लोक का रात्री जमलेत? म्हणजे ते रामदास माळींच्या घरी जो लग्न होणार होता तो झाला आणि 100 एकर जमीन गेली. नाही दादा, ते लग्न झालं ना अजून. ते लग्न 3 दिवसानंतर आहे. आता का जमले तेवढी लोक? दादा, आज रात्री आम्ही निघणार, उद्या सकाळी पोहोचणार गांधीजींच्या दांडी यात्रेला. तुम्ही येता का? मला जायचे. अरे लई स्वप्न आहे माझा. लहानपणापासून विचार करत होतो गांधीजींचा बाकाचे मला गांधीजी ना. चला जाऊ एकदा. अरे आता गांधीजींना बघितलं तर नंतर बघता नाही येणार. कसं काय? अरे इडिया, आपल्या गांधीजींच्या नोटेवर फोटो आहेत ना, ते नोटा आपल्याला कधी नशिबात बघायला नाही भेटणार. तू समज ना. तुझं काही काम नाही. तू जा तिकडं, तुझ्याने काय होणार नाही. मी करतो. जा तुझा. तू खुर्चीच्या इथं थांब, टाइम मशीनच्या इथं थांब. दादा, तुम्ही हे कपडे असे का घातलात? सांगा. का आला? त्यांनी परत पाठवला का? काय माहित त्याचं का? अरे तुम्ही हाडा झालाय का? अरे 2 मिनिटं राहिलेत. घे पटकन. पकड. बस तिथं पटकन. पाटील, या रामदास माळीची 100 एकर जमीन तुमच्या नावावर केली. पंजोबा, पंजोबा, पंजोबा. पणजोबा? कोण पणजोबा? कोण तू? पंजोबा, आपली जी 100 एकर जमीन आहे, पाया पडतो तुमच्या, नका विकू. आपली? अरे अरे आमची जमीन आहे ती. तुझा काय संबंध आला? आणि तू तू आहेस कोण? आणि हे का असे भिकारे कपडे घातलेत? कोण आहेस कोण तू? पणजी, तुम्ही तरी समजावा ना. पणजी? अरे आमच्या मुलांची अजून लग्न नाही झाली आणि तू मला पणजी म्हणतोस? आत्याजी, तुम्ही तरी समजावा ना. तुम्हाला लई डोकं. कोण आत्याची? ओ काका, काय बोलते तुम्ही? अरे माझी आत्याजी मला काका बोलते. मी भविष्यातून आलोय. मी फ्युचर मधून आलोय. फ्युचर? हे काय असतं? आणि तुम्ही माझे पंजोबा आहेत. म्हणजे तुमचा जो पोऱ्या आहे तो माझा आजोबा आहे. हा, आणि ही माझी आत्या आजी आहे. हा, आणि मी तुमचा जो पोरगा आहे त्याचा जो पोरगा होणार आहे त्याचा मी पोरगा आहे. आणि तुम्ही समजा, आता जास्त टाइम नाही मला सांगायला, पण शपथ सांगतो, लई या जमिनीचे लई भाव वाढणार आहेत. ही जमीन तुम्ही कितीला विकताय? 50,000 रुपये देतात ते. 50,000ला जमीन विकता तुम्ही पंजोबा? 1 गुंठा जमिनीचा, ह्या जमिनीचा 1 करोड रुपये भाव येणार आहे. 1 करोड? म्हणजे असे झाले 1000 करोड.
आपलं आयुष्य भीक मागत जाणार आहे. आई तर राशन लोकांकडून मागून मागून वापरते. आम्ही डाळ भात बनवायचा असेल ना तर आम्ही डाळ भात मधली डाळच काढून खातो, हळदीचं पाणी पितो. काहीच नाही आमच्याकडं. सगळ्यांच्या अंडरपॅन्टी फाटलेल्या आहेत, सगळ्यांच्या फाटलेल्या आहेत. पाया पडतो तुम्ही जमीन नका विकू प्लीज. तुम्ही समजून घ्या ना. दादा सेकंद कमी राहिले दादा, नको. चल दादा, चल दादा. हे वेड्या, जमीन नाही भेटणार तू याडा आहे का? काय नको अरे, खूप तुझे जीवन कसं होईल आमचं? कोणाला तरी बलिदान द्यायला नको दादा, तुझा बली मला बलिदान देऊ दे. नको दादा, तुझे जीवन जगणं मुश्किल दादा. जेव्हा एक गुंठाचे 1 कोटी रुपये होतील, आपल्या प्लॉट पडतील ना, त्या प्लॉट मध्ये माझा पुतला लाव. दादा मला श्रद्धांजली भेटली. माझा पुतळा बांध, पुतळा. काला बांधू का गोरा बांधू दादा? कोरा नको बांधू, लोक ओळखणार नाही मला. दादा आईची वेळ नको दादा, चल ना प्लीज दादा. तुझ्या आईचा काय होईल आईचा विचार कर दादा. आई खंबीर हो. नाही दादा, तू जर नाही गेला तर त्या जमिनी सगळं आपला काका खाऊन टाकेल. हा, आपला काय ब्रीद वाक्य आहे, कुत्र्याला खायला घालायचा पण काकाला नाही खायला घालायचा. तो काका हापचे सगळ्या प्रॉपर्टीवर बसलाय. तू जा, ती प्रॉपर्टी आपली आहे. मी देईल ती प्रॉपर्टी. मी राहील पास्ट मध्ये, तू जा भविष्यामध्ये. तुला लय प्रगती करायची आहे. हा, आपली जमीन. तू जा, मी यांना समजवतो. तू जा ना यार, तू जा ना. ऐका ना, पाया पडतो तुमच्या. तुम्ही ती जमीन नका विकू. इंजिन चालू कर. का रे तुला? वैभव इंजिन चालू कर. तू कुठे? अरे होत आहे, तू इंजिन चालू कर. अरे तुम्ही आरा झालाय का काय? दादा कुठे? या 60 सेकंदात दादा आला तर आला. अरे तू काय चक्कर झालाय का? थांब त्याला येऊ दे. बस वैभव बस. तू काय याड झालाय का? वैभव बस. अरे त्याला ते येऊ दे. वैभव इंजिन चालू कर. मागची ना प्लग लाव. अरे तू काय याड झालाय का? थांब. अहो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जमीन नको विकायला. आता हे एवढं सांगताय. अरे तू काय चक्कर झालाय का? त्याला कुठे ठेवलंय मग? दादाच्या नावान 5 गुंठ साईडला काढून ठेवी मी. दादाचा काला पुतला पण माझ्या घरासमोर लावून ठेवी लागली. दादा प्लीज सेंड 2026. जमीन विकून 1 करोड येऊ किंवा 1 अब्ज रुपये येऊ, आपण ही जमीन विकायची नाही. म्हणजे आता माझ्या मुलीचं लग्न पण साध्या पद्धतीत करायचं. ओके, थँक्यू. मला खरंच उशीर होतो, मी जातो. थँक्यू. थांबा. तू खरंच माझा परनातू आहेस? You bring me down for all to see, then switch it up and treat me right. You promise sun, but you bring rain. I still love what you do to me. The highest highs, the lowest lows. You take me to every extreme. Can't get enough. दादा तुझं आला बाबा. दादा तू काय सांगू, तुझा बलिदान बाबा. तुला लय मिस केलं तर मी. माझं जमीन एकट्याला काय? नाही भाई, जमीन नाही इम्पॉर्टंट भाई, तू इम्पॉर्टंट आहे. अरे भाई तुझ्यासाठी मी आलो होतो. असं कसं? मी कसं सोडून जाऊ शकते? मला तर वाटतच नव्हतं मी येईल परत. मला वाटलं मी डायरेक्ट अडकलो.
मला वाटलं सीमारेषेत अडकलो, मला आता तिथंच कुठले तरी पंजोबींचे लग्न करायला लागेल. मी बाबा माझ्या कन्फ्युजनमध्ये आलो ना तिथं. पण जाऊ दे आता, नको पैसा वैसा, आपण आता राहू दे, आपली गरिबी परवडली, आपण तिघं एक साथ होत ना, तेच आपला शक्ती, आपले बल आहे. नको पैसा आपल्याला, नको, जाऊ दे, मरू दे, आपण यातच मला तर या बेडशीटच्या बाहेर बघायची पण इच्छा नाही आता. प्रत्येक काय फायदा नाही इथं आता. देत असेल, दुसरा काय नाही. इथं झाडू घेतला असेल आईने न शिव्या घालत असेल, काय फायदा नाही रे. ए पोराओ, तुम्ही उठली कशाला? अरे झोपा झोपा, आताशी 7च वाजले. सावकाश उठा. 12-1ला तुमचे पंजोबांनी 100 एकर जमीन ठेवले. काही तुम्हाला कामाला धंद्याला जायची गरज नाही. बिंदास खायचा, बिंदास झोपाचा, अजिबात काय टेन्शन घेऊ नका. मस्त एसी लावले, एसी मध्ये राहा, बिंदास झोपा. मी उठून तेव्हा उठा आणि मग गाड्या घेऊन बिंदाचा फिरायला. हा, शाने ग माझी पोरा गुणाची. झोपा बाबा, झोपा. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 फक्त तुझ्या बोलत तू गेला नसता ना त्याला बाबाला थांबवला तर काही तसं आलं बाई. अरे हे बाला, करत तुझा पुतळा माझे करत. ए बाला, अरे तो सोना तरी घालायचा. तेवढ्या मोठ्याला चैनी केली आणि गोप केले तुम्हाला. हा, एवढा मोठा. हा, ते घालून बाहेर निघायचा. लोक काय बोलतील? थुकतील लोक. आपण नक्की 100 एकरचेच मालक आहे ना? हो मग. घरासमोर फक्त 10 गाड्या. अरे त्या 10 गाड्या कशा घेतल्या माहितीये का? 100 एकर जमीन विकली नाही, त्याचा भाडा येतं ना, त्याच्या त्या गाड्या घेतल्या ना आपण, त्याच्यावर घर चालवताव. आई डिफेंडर पण नाही दिसत. डिफेंडर अरे मग डिफेंडर पण काय स्वस्त गाडी आहे का? 1 करोडची गाडी मागतो तू? हे मेड्या, आपण 100 एकरचे मालक आहे. किती? 100 एकर. 100 एकर. 1 गुंठ्याचा भाव किती आहे? 1 कोटी. किती झाले? 1 गुणुले 100. 1000 कोटी. 1000 कोटी. 1 करोडची गाडी घेते. 1 करोडची गाडी घेते बावळटा. नको, मागे घेऊ, मागे कुठली बोल तू. रोल्स रॉयस तरी पाहिजे. हा, 100 एकर जमीन आहे. 100 एकर जमीन आहे. मला असं वाटतं आपण एक 20 एकर विकली तरी काय आपल्याला फरक नाही पडणार एवढा. पण कशाला इकायची ती? रास पैसा आपल्या जवळ. पैसा आहे, एक फायदा काय ते पैशाचा? लोकांना समजणारच नाही फायदा काय ते पैशाचा. मग काय तुझं म्हणणं आहे? 20 एकर विकू, त्याच्या गाड्या घेऊ 30-40 तरी पाहिजे आणि एक समोर एक रोल्स रॉयस पाहिजे. 30 एकर घे, बंगला पण मोठा होईल. 30 एकर बघ. 30 एकर विकायचे. बंगला पण करू ना. अरे एवढा मोठा बंगला अजून किती मोठा करताय तू? त्या अंबानीच्या एवढा तर नाही, आपण अजून जास्त एक एक्सपेक्ट 100 कोटीचे मालक आहे आपण. आता ही काम आता काय तुमच्या 3 अंक चांगला नाही, आपण 40 एकर विकू. 50 एकर विकून टाकू. डायरेक्ट 50 एकर विकून. माझ्या मित्राचा आहे, तुम्हाला मोबाईल दे. आता ही काम तुमच्या पुरा काय? ही काम मी आत्ताच एजंटला सांगतो की आपली 100 एकर जमिनीमध्ये 50 एकर जमीन विकायची आहे. डायरेक्ट विकून देईल आत्ताच आत्ता. हॅलो ग्रेट ग्रँडफादर. पंजोबा प्लीज जमीन नका विकू. जमिनीचा भाव 3001 मध्ये 1 गुंठ्याचा 1000 कोटी होणार आहे. जाऊ दे सुमित गाडी, कशाला लाडी गोडी लावायची नाही, गाडी थांबायची